हॅलो एव्हरीवन, वेलकम टू केडीज क्लासेस. आपण काय बघितलं काल तर DI मध्ये आपण काल बघितलं होतं साधे साधे. ठीक आहे ना. आज आपण लेवल 1 पासून सुरुवात करतोय. तर लेवल 1 म्हणजे पेज नंबर किती बघा, पेज नंबर 97 आहे. ठीक आहे ना. लेवल 1 म्हणून दिलेला आहे. अशा 3 लेवल आहेत आणि त्यानंतर मग काही एक्सरसाइज पण आहे. आपण हळूहळू पुढे जाणार आहे. पहिले लेवल 1चं बघूयात. लेवल 1 म्हणजे हा DI सगळ्यात सोपा असायला पाहिजे असं नाही आहे. ठीक आहे ना. पुस्तकामध्ये थोडंसं मागं पुढं झालेलं आहे, तर इट्स ओके. लेवल 1 जे DI येतील त्या प्रकारे आपण सॉल्व करू. आता DI सॉल्व कसे करायचे आणि कसं आपण करणार आहोत तर ते मी तुम्हाला एकदा शॉर्टमध्ये सांगतो. 1 नंबरचा क्वेश्चन असेल तर 1 नंबरचा क्वेश्चन आपण इथं सॉल्व करणार, 2 नंबरचं तुम्हाला घरी देणार, 3 नंबरचा इथं सॉल्व करणार, 4 नंबर घरी देणार, 5 नंबर इथं करणार, 6 नंबर घरी देणार. म्हणजे 50-50% काम होणार आहे आपलं. ठीक आहे ना. मग जसं होईल तसं त्या प्रकारे आपण पुढे जाणार आहोत. ठीक आहे. तर लक्ष द्या, पहिलं 1 ते 5 पर्यंत आपण DI लिहिलं आहे आणि त्याचं सगळं मी लिहिलं आहे की स्टेट P Q आणि काय काय कसं कसं लिहिलेलं आहे, तर ते आपण एकदा बघून घेऊयात. काय दिलं बघा, द डाटा रिलेटेड टू नंबर ऑफ कॅन्डिडेट अपियर्ड अँड क्वालिफाईड. अपियर अँड क्वालिफाय, अपियर अँड क्वालिफाय. ठीक आहे. हे स्टेट P आहे, स्टेट Q आहे. ठीक आहे. अपियर अँड क्वालिफाय तर पर्सेंटेज दिलेलं आहे, क्वालिफाय पर्सेंटेज आणि क्वालिफाय पर्सेंटेज दिलेले आहेत. ठीक आहे. तर अपियर क्वालिफाय इन द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम फ्रॉम 2 स्टेट ड्युरिंग द 5 इयर. 2 स्टेट कोणकोणत्या, स्टेट P आणि स्टेट Q ड्युरिंग दिस इयर, दिस 5 इयर, दिस 5 इयर आपल्याला असं म्हटलं आहे. ठीक आहे. पुढं काय दिलं आहे, एक नोट दिली आहे खाली. नोट काय म्हटली म्हणजे मला आता काय म्हणायचं, DI समजला असेल बघा. अपियर झाले 450, त्याच्यापैकी क्वालिफाय झाले 60%, म्हणजे 40% नो क्वालिफाय. ठीक आहे ना. क्वालिफाय झाले नाही ते पुरं. चला, नोट खाली गेली. फ्यू व्हॅल्यूज आर मिसिंग इन द टेबल इंडिकेटेड बाय डॅश. तर मिसिंग DI सुद्धा म्हणता येईल आपल्या याला. ठीक आहे ना. याला टॅब्युलर DI पण म्हणता येईल, म्हणजे टेबल DI किंवा मिसिंग DI पण आहे. काही व्हॅल्यू मिसिंग आहेत तर त्या मिसिंग व्हॅल्यू आपल्याला काढायच्यात क्वेश्चनवरून, तर त्या कशा काढायच्या त्या पण आपण शिकणार आहोत. मग त्याच्यामध्ये मिसिंग व्हॅल्यू दिल्यात असं सांगितलंय. अ कॅन्डिडेट इज एक्सपेक्टेड टू कॅल्क्युलेट द मिसिंग व्हॅल्यू इफ द रिक्वायर्ड टू आन्सर. जर आन्सर द्यायचा असेल तरच काढायचं आहे. द गिवन क्वेश्चन ऑन द बेसिस ऑफ द गिवन डाटा अँड द इन्फॉर्मेशन. काही खाली क्वेश्चन दिलेले आहे त्याच्या आधारे काढायच्या, त्याच्या आधारे काढायच्या. काही डाटा इथूनच तुम्हाला काही मिळत असेल तर त्याच्या आधारे काढा. या प्रकारे आपल्याला त्यांनी एक इंटिमेशन दिलेलं आहे की या प्रकारे आपल्याला काढता येणार आहे. ठीक आहे. जर जसा जसा क्वेश्चन येणार आहे तसं तसं आपण ते एक एक व्हॅल्यू काढणार. आता मिसिंगमध्ये बघा 1, 2, 3, 4 आणि 5 व्हॅल्यू मिसिंग आहेत, तर बरोबर 5च्या 5 मिसिंग व्हॅल्यूवरती 5 क्वेश्चन येतात पेपरमध्ये. ठीक आहे ना. हा फॉर्मॅट लक्षात घ्या. पहिला क्वेश्चन आपण बघूयात काय काय म्हटले. आउट ऑफ द टोटल क्वालिफाईड कॅन्डिडेट फ्रॉम स्टेट P इन 2008. स्टेट P जे आहे, एक मिनटं, आउट ऑफ द टोटल क्वालिफाईड कॅन्डिडेट किती, 60%. पण कशाचे तेच नाही माहिती मला. मग एक्सचे 60%. थोडक्यात मी असं म्हटलं की एक्स जर कॅन्डिडेट जे स्टेट P मध्ये 2008 मध्ये जर अपियर झाले होते आणि त्याच्यापैकी 60% जर क्वालिफाय झाले होते असं मी म्हटलं आहे, तर त्याच्यामध्ये द रिस्पेक्टिव्ह रेशो ऑफ मेल अँड फिमेल. तर मेल आणि फिमेलचा क्वालिफायचा रेशो. ठीक आहे ना. क्वालिफाय जे झालेत तर यांचा रेशो आपल्याला दिलेला आहे 11:7 असं आपल्याला म्हटलंय. बरं ठीक आहे. इफ द नंबर ऑफ फिमेल क्वालिफाय कॅन्डिडेट फ्रॉम स्टेट P इन 2018 इज 126. हेच जर 126 असतील असं आपल्याला म्हटलं आहे, 126 असतील हे, तर आपल्याला विचारले व्हॉट इज द नंबर ऑफ अपियर कॅन्डिडेट बोथ मेल अँड फिमेल फ्रॉम स्टेट P इन 2008. 2008 मध्ये आपल्याला अपियर काढायचे, म्हणजे पहिल्या आपल्या मिसिंग व्हॅल्यूची किंमत काढायची. आपल्याला एवढं सांगितलं. ठीक. आता फिरून दिलाय क्वेश्चन. कसा फिरून दिलाय, पहिलं म्हटलं की अपियर आणि क्वालिफाय दोघं जण आहेत, त्याच्यापैकी अपियरचे एक्स होते, त्याच्यात 60% तुमचे क्वालिफाय झाले. जे क्वालिफाय झाले त्याच्यामध्ये मेल आणि फिमेलचा रेशो असा असं दिलाय, त्यात 7 म्हणजे 126 देऊन टाकलेले. मग 7, पहिलं 7ने आपण सुरुवात करू. 7 म्हणजे जर 126 असतील, ठीक आहे ना, डन, समजते ना. 7 म्हणजे जर 126 असतील तर मी म्हणलं की 11 आणि 7 टोटल किती आहेत, 18 म्हणजे किती, म्हणजे टोटल फिमेल प्लस मेल दोन्ही येतील, म्हणजेच 60% येतील. समजतंय. मग त्यावेळेस आपण 100% काढू शकतो. संपलं आन्सर आपलं. चल, मग मी म्हटलं की 7 म्हणजे 126 आहे की नाही. 7 म्हणजे 126, तर 18 म्हणजे किती, 11 आणि 7 18 म्हणजे किती, 7ने भागलं तर 7 एका 7, खाली उरले 5, 7 8 56, 18 18 324. आणि 324 ची व्हॅल्यू तुमची 60% दाखवते, तर आपल्याला काढायची 100% जे की अपियर असणार आहेत. क्लिअर आहे की नाही. चल, मग आपण 0 0 6 35 6 चौक 24, तर टोटल अपियर कॅन्डिडेट किती होते, 540. एकदम सिंपल क्वेश्चन होता, काहीच अवघड नव्हतं. 540 म्हणजेच ऑप्शन झाला ई.
ठीक आहे, पहिला क्वेश्चन समजला असेल आपल्याला की कशा प्रकारे आपण सॉल्व्ह केलेला आहे. नेक्स्ट दुसरा क्वेश्चनकडे बोलूयात. तर दुसरा क्वेश्चन आपल्याला काय करायचं बघा. द नंबर ऑफ ॲपियर कॅन्डिडेट फ्रॉम स्टेट क्यू इज इन्क्रीज बाय 100%. स्टेट क्यू इज इन्क्रीज बाय 100% फ्रॉम 2006 ते 2007. सातच असेल ते, ठीक आहे. 2006 ते 2007 पर्यंत ॲपियर कॅन्डिडेट 100%ने इन्क्रीज केले असं म्हटलंय. जर 100%ने इन्क्रीज केले, 100%ने इन्क्रीज केले, जर समजा मी इथं असं म्हटलं की एक्स होते या ठिकाणी 2006 साली, तर 2007 साली किती असतील तर 2x. का 100% इन्क्रीज झालेला आहे म्हणजेच काय दुप्पट झाली रक्कम आता, बरोबर आहे. इथे एक्स असेल तर इथं 2x असतील. इथपर्यंत समजते. चलो पुढे म्हटलंय इफ द टोटल नंबर ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट फ्रॉम स्टेट क्यू इन 2006 आणि 2007 इज इक्वल टू 408. क्वालिफाय कॅन्डिडेट तर मला माहिती आहे याचे 30% आहेत आणि याचे ही जी व्हॅल्यू असेल त्याचे 45% आहे आणि असे दोघं मिळून 408 व्हॅल्यू देऊन टाकलेली आपल्याला, बरोबर की नाही. दोघं मिळून 408 व्हॅल्यू दिलेली आहे. तर आपल्याला विचारलं व्हॉट इज द नंबर ऑफ ॲपियर कॅन्डिडेट फ्रॉम स्टेट क्यू इन 2006. 2006 मध्ये ॲपियर कॅन्डिडेट जे की आपण एक्स मानलेले आहे. सिंपल लॉजिक आहे. मला समजतं की एक्सचे 30%, एक्सचे 30% जी के होते क्वालिफाईड होणारे प्लस 2xचे 45% असे दोन्ही मिळवले की 408 होणार आहेत. क्लिअर आहे का नाही. एवढं तर समजलं असेल आपल्याला. चलो मग आता इथं पर्सेंट आहे, इथं पर्सेंट आहे, पर्सेंट कट झाला, याला 2 शून्य देऊन टाकले. ठीक आहे, समजते. म्हणजे खाली 100 होते, इथं 100 होते, देऊन टाकले पलीकडे. आता मल्टिप्लिकेशन करायचं आहे फक्त. तर इथं किती झाला 30x प्लस 45 दुने 90x इज इक्वल टू 40800. ओके डन. नेक्स्ट 30 आणि 90 किती झाले 120x इज इक्वल टू 40800. शून्याला शून्य कट, 12 ने भागायचे. ठीक आहे, 12 त्रिक 36, 4 उरले, 12 चौक 48, 0 म्हणजे एक्स इज इक्वल टू किती 340. मी इकडे लिहितो, जर खाली दिसत नसेल आपल्याला तर एक्स इज इक्वल टू 340 येणार आहे. म्हणजेच ऑप्शन आपला बघा काय झाला, ऑप्शन सी. ठीक आहे, समजलाय. म्हणजे आपल्याला काय करायचंय, जी व्हॅल्यू दिली आहे त्यापासून आपल्याला थोडं करून पुढे जायचंय. ठीक आहे, सिंपल क्वेश्चन होता हा सुद्धा, लक्षात आलं हा. नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल पाहूया. 3 नंबरचं 3 नंबरचा क्वेश्चन याच्यामध्ये काय दिलाय बघा. मी इकडे घेतो 3 नंबरचा. 3 नंबरमध्ये काय दिले, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द नंबर ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट फ्रॉम स्टेट पी इन 2006. स्टेट पी इन 2006 कोण येते, तर आपल्याला पाहिजे नंबर ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट. क्वालिफाईड कॅन्डिडेट तिथं किती आहे तर 45, 450 चे 60% म्हणजे 45 गुणिले 6 हे क्वालिफाईड कॅन्डिडेट आहे. टू दॅट ऑफ इन 2007. 2007चा त्यांचंच व्हॅल्यू आहे, ती किती आहे तर मायनस किती 6 गुणिले 43 असंच म्हणता येईल, कारण पर्सेंट कट होणार आहे 2 शून्य. क्लिअर आहे की नाही. यांचा आपल्याला डिफरन्स काढायचा आहे. सिंपल आहे. मी म्हणलं की 6 दोघांमधून कॉमन घेतला त्यावेळेस 45 मायनस 43 राहतील, बरोबर आहे की. म्हणजे 6 कंसात किती राहतील 2, मग 6 दोन्ही किती 12, म्हणजे डिफरन्स त्यांचा किती येणार आहे 12. म्हणजे ऑप्शन काय बघा तुमचा, ऑप्शन ए. ठीक आहे, समजला का. हे 3 क्वेश्चन समजले असतील आपल्याला, तर आपण लगेच पुढे जाऊयात. चलो ठीक आहे, याला व्यवस्थित लिहून घ्या, व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा 4 नंबरचा क्वेश्चन बघा. आता 4 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय दिलं आपल्याला, इफ द ॲव्हरेज नंबर ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट फ्रॉम स्टेट क्यू, क्वालिफाईड कॅन्डिडेट फ्रॉम स्टेट क्यू 8, 9, 10, 8, 9 आणि 10 ॲव्हरेज क्वालिफाईड कॅन्डिडेट. क्वालिफाईड कॅन्डिडेटचा ॲव्हरेज काढायचा आहे आणि तो ॲव्हरेज आपल्याला दिला 210. बरं, आपण ते पहिलं काढूया. मग इथं किती येणार आहे तर 28 गुणिले 6 प्लस इथं किती येणार तर 55 गुणिले 5 प्लस इथं किती येणार तर 400 चे x%. बरोबर आहे की नाही. डायरेक्टली आपण घेतला ॲव्हरेज म्हणलं की डिवायडेड बाय 3 आहे आणि हा आपल्याला दिलाय 210. एवढं काम होतं आपल्याकडं, बरोबर. मग आपण काढता येईल. आता पुढं काय म्हटलं त्यांनी आपल्याला बघा, तर त्यांनी विचारलं आपल्याला, हा एक मिनिट, व्हॉट इज द नंबर ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट फ्रॉम स्टेट क्यू इन 2010. 2010 मध्ये क्वालिफाईड कॅन्डिडेटचं पर्सेंटेज नाही, आपल्याला नंबर विचारलंय. नंबर काढता येईल आपल्याला, काढून घेऊयात आपण. मग बघा 8 किती 48, बरोबर. 6 दुने 12 आणि 4 किती 16 प्लस 5 5 25 2, 5 5 25 2 27 प्लस पर्सेंटला 2 शून्य गेले म्हणजे 4x इज इक्वल टू 21 त्रिक 63 म्हणजे 630. क्लिअर आहे की इथपर्यंत लक्षात आलं असेल. ठीक आहे, नेक्स्ट आपण म्हणूयात 100 आणि हे 200 म्हणजे 300 काढायचे, तर 330 राहिले. क्लिअर आहे की नाही. ओके, नेक्स्ट
आता 68 आणि 75 दोघांची बेरीज करायची, पलीकडे जाऊन मायनस करायची आहे. मग 5 आणि 8 किती झाले 13, हातचा किती 1, बरोबर आहे. नेक्स्ट 7 आणि 6 13, 13 ने किती झाले 14, म्हणजे 143 आपल्याला मायनस करायचे. ठीक आहे, मग इथं किती राहिला 7. नेक्स्ट इथं किती राहिला बघा. तर पर्सेंट म्हणल्यानंतर क्वालिफाईड कॅन्डिडेट काढायचे आपल्याला. ठीक आहे, तर 28 गुणिले 6 बघा 2008 आहे. 2008 मध्ये 28 स्टेट क्यू आहे, स्टेट क्यू आहे. 2008 9 आणि 10 आपल्याला याचा व्हॅल्यू काढायची आहे. 8 9 10 मध्ये बघा शेवटची व्हॅल्यू 400 आहे की 600 आहे. ठीक आहे, तर 400 घेतली आपण, त्याच्यावरची 550 आणि 280, 60 आणि 50. ठीक आहे, 28 गुणिले 6 आपण घेतला, 55 गुणिले 5 घेतला आणि 400चे आपण x% घेतले जसं की केलं होतं. ठीक आहे, मग 5 5 25 आणि 5 5 25 2 27, 7 8 48, 4 6 2 12 4 16 168. ठीक आहे, नेक्स्ट मी बेरीज करतो पूर्णच. चला आपण तसं बघूयात. काय 8 आणि 5 13, 3 हातचाला 1, नेक्स्ट 7 आणि 6 13 ने 14, हातचाला 1, त्यानंतर 2 3 आणि 4 443, म्हणजे किती राहतात बघा आता. तर इथं राहिला किती 10तून 3 गेला किती 7, नेक्स्ट 12तून 4 गेले 8 आणि 5तून 4 गेला 1, 187 इज इक्वल टू किती झाला 4x, बरोबर आहे. तर 4x इज इक्वल टू 187. तर आपल्याला विचारलं आहे क्वालिफाईड कॅन्डिडेट इन स्टेट क्यू, तर स्टेट क्यू मध्ये सरळ सरळ 187 तुमचा आन्सर झालं डी. ठीक आहे ना. 4x म्हणजे याचेच आपल्याला पर्सेंट काढायचे होते जे की पर्सेंट आहेत तुमचे, समजतंय. मग 4 × x असेल म्हणजे हे टोटल कॅन्डिडेट तुमचे इथं येणार आहेत जे की क्वालिफाईड झाले. क्वालिफाईड म्हणजे जर मी म्हटलं असतो की इथं क्वालिफाईड एवढे झाले, मी इथं काय म्हटलो की 55 गुणिले 5 क्वालिफाईड झाले, बरोबर आहे की नाही. इथं म्हटलो की नाही आपण, तसंच इथं काय होणार आहे तर 4 गुणिले x क्वालिफाईड होणार आहे, बरोबर आहे. मग 4x क्वालिफाईड झाले, तर 4x म्हणजे व्हॅल्यू किती आली 187, म्हणजेच ऑप्शन काय झाला तुमचा डी. ठीक आहे, नेक्स्ट लास्ट 5वा क्वेश्चन बघूयात आपण. 5 नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय दिले. इफ द रिस्पेक्टिव्ह रेशो बिटवीन द नंबर ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट फ्रॉम स्टेट पी इन 2009 आणि 10. 2009 आणि 10 स्टेट पी मध्ये 2009 आणि 10 मध्ये रिस्पेक्टिव्ह रेशो आपल्याला दिला 14:9, म्हणजे हा 14 आहे तर हा 9 आहे, बरोबर आहे. तर आपल्याला 2009 आणि 2000 आपला 10चा रेशो दिलेला आहे. रेशो किती आहे 14:9 दिला आहे. ठीक आहे, बरं. मग व्हॉट इज द नंबर ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट फ्रॉम स्टेट पी इन 2010. 2010 मध्ये किती क्वालिफाईड झाले. चला मी म्हटलं की 14 म्हणजे इथं किती दिले 70, 14 75, तर 9 5 इथं 45% येणार आहेत. ठीक आहे ना, इथं लक्षात आलं असेल आपल्या. 14 75, 14 75 तर 9 5 45 झाले आणि याचे 45% आपल्याला काढायचे आहे. मग पर्सेंटला 1 0 गेला, एकाला 5 ने भाग दिला, एकाला 2 ने दिला, 19 9 171, म्हणजेच ऑप्शन काय बघा तुमचा, ऑप्शनच नाही याच्यामध्ये. व्हॉट इज द नंबर ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट फ्रॉम स्टेट पी इन 2010, तर 380, बरोबर आहे. 380 मध्ये आपण रेशो दिला आपल्याला 14:9. ठीक आहे, 14 तर 14 75 तर 9 5 45 आणि 45ला आपण म्हटलो 5 ने भागलं आणि इथंही 2 ने भागलं तर 19 9 171. ठीक आहे, तर ऑप्शन एकदा चेक करून घ्या मागं. ठीक आहे, क्वालिफाईड कॅन्डिडेटमध्ये आपण समजा या प्रकारे गेलो, समजा बघूयात आपण. तर 480 होते आणि 480 पैकी 70% समजा कॅन्डिडेट होते आणि त्यांनी क्वालिफाईडचा रेशो म्हणजे पर्सेंटला 2 0 गेले आणि हे म्हणजे जर 14 दिलेले आहे तर 9 म्हणजे किती आपण तसे बघूयात. डायरेक्टली आपल्याला तसंही आन्सर येईल. बघूयात. 7 2 14, 2 ने भागलं तर 24, 24 9 216, बरोबर हे आन्सर येईल. हे का बरं होत होतं असं, का कारण पर्सेंटेज वेगवेगळे होते. म्हणजे जरी रेशोमध्ये पर्सेंटेज दिले असतील तर त्यांनी आपल्याला क्वालिफाईडचा रेशो दिलेला आहे. बघा व्हॉट इज आपल्याला दिलेला आहे की रिस्पेक्टिव्ह रेशो बिटवीन द नंबर ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेटचा रेशो दिला आहे. आपण पर्सेंटेजचा रेशो घेतला, पर्सेंटेजचा रेशो घेतला की तसं होणार नाही. क्वालिफाईडचा रेशो घेतला तर क्वालिफाय किती होणार आहे 480 पैकी 70% क्वालिफाय होणार आहे. मग मी म्हटलं की 48 गुणिले 7 क्वालिफाय होणार आहे. का पर्सेंटला 2 0 गेले, तर हे म्हणजे 14 दिले आपल्याला, तर 9 म्हणजे इथले क्वालिफाय डायरेक्टली येतील आपल्याला. ठीक आहे, मग मी म्हणणार की 7 2 14, 2 ने भागलं तर 24, 24 9 216, तर
24 × 216 म्हणजे ऑप्शन काय झाला सी. ठीक आहे, समजला असेल हा. ठीक आहे ना. पुन्हा एकदा सॉल्व्ह करून बघा. 5चा 5 क्वेश्चन एकदम सिंपल आहे. मग जसं आपण ठरवलं आहे की पहिला क्वेश्चन आपण इथं सॉल्व्ह करणार, दुसरा क्वेश्चन आपण घरी सॉल्व्ह करणार तुम्ही. ठीक आहे, तर 2 नंबरचा क्वेश्चन आपण घरी सॉल्व्ह करणार. आता आपण डायरेक्टली 3 नंबरचा क्वेश्चन घेणार आहोत. ठीक आहे, 11 ते 15. 11 ते 15 मध्ये बघा पेज नंबर आहे 98. 11 ते 15 त्याच्यामध्ये काय दिलं आपल्याला, मी टेबल लिहून घेतलाय, तर आपण बघूयात. पर्सेंटेज डिस्ट्रीब्युशन ऑफ द पॉप्युलेशन ऑफ द 5 स्टेट्स PQRST. PQRS आणि T हे 5 पॉप्युलेशनचे स्टेट आहेत आणि त्या पॉप्युलेशनच्या स्टेटमध्ये बिलो पॉवर्टी लाईन आणि अबव पॉवर्टी लाईन पर्सेंटेज दिलंय पॉवर्टी लाईनचं. पॉवर्टी लाईन म्हणजे गरिबी रेषेच्या खाली किंवा वर, तर हे अबव म्हणजे गरिबी रेषेच्या वर, बिलो म्हणजे गरिबी रेषेच्या खाली. तर अबव PL आपण असं जर म्हटलं इथं, हे बघा अबव पॉवर्टी लाईन. ठीक आहे, याच्यामध्ये पण मेल आणि फिमेलचा रेशो दिलेला आहे आपल्याला. ठीक आहे, तर मग आता कसं कसं इन्फॉर्मेशन दिली तर त्यांनी बघूयात. ओके, बेसिस ऑफ द पॉवर्टी लाईन अँड सेक्स. सेक्स म्हणजे मेल किंवा फिमेल असं दोन्हीपैकी आपल्याला एक दिलेले आहे. तर मेल दिले आहेत, फिमेल पण दिलेला आहे, असा रेशो पण दिलेला आहे. आपण त्या पद्धतीने इथे लिहून पण घेतलेला आहे. ठीक आहे ना. मग आता मी जर म्हटलं बिलो पॉवर्टी लाईन आहे, बिलो पॉवर्टी लाईन मधलं हे 5 आणि 6 11 काय येईल, समजा ते 5 म्हणजे काहीतरी व्हॅल्यू दिली असेल तर 6 म्हणजे काढून अशा जी व्हॅल्यू येईल ती म्हणजे टोटल पॉप्युलेशनच्या 35% आहे. हे लक्षात येत असेल आपल्याला. हा टेबल जो आहे तो पुस्तकात इकडे आपण इकडे घेतलेला आहे, हे पण लक्षात येत असेल. ठीक आहे ना. तर व्यवस्थित बघा. पहिला क्वेश्चन आहे, इफ द मेल पॉप्युलेशन अबाव द पॉवर्टी लाईन इन स्टेट आर. स्टेट आर मध्ये अबाव द पॉवर्टी लाईन मेल किती आहे, 2 आहेत. बरोबर आहे. तर त्यांनी दिले 1.9 मिलियन. 1.9 मिलियन मग 1 मिलियन म्हणजे 10 लाख असतात. ठीक आहे, मग मी आता 1.9 मिलियनला छेडणार नाही, तसंच म्हणणार. 2 म्हणजे जर 1.9 असेल, दिलंय ना इथं 2 म्हणजे 1.9, तर आपलं विचारलंय व्हॉट इज द टोटल पॉप्युलेशन इन स्टेट आर. टोटल पॉप्युलेशन मला काढायचे आहे. ठीक आहे ना. बरं, मग आता इथं 2 म्हणजे जर मला 1.9 दिला आहे तर 2 आणि 3 किती आहेत, तर 5. हे 5 म्हणजेच काय, सगळे अबाव पॉवर्टी लाईन येतं. बरोबर की नाही. मग 5 म्हणजे किती, आपण हे काढणार. मग मी म्हटलं की 19 5 किती आहे, तर 95 म्हणजे 9.5 डिवायडेड बाय 2 हे माझं राहणार आहे. मग 9.5 डिवायडेड बाय 2 ही इथली पॉप्युलेशन झाली आणि ती म्हणजे काय, अबाव द पॉवर्टी लाईन आहे. अबाव द पॉवर्टी लाईन, मग बिलो द पॉवर्टी लाईन किती आहे, 24% जर असेल तर ही अबाव आहे. अबाव म्हटल्यावर ही किती आहे, 76% आहे. सगळे समजलं आपल्याला. 76% आहे कारण ती अबाव पॉवर्टी लाईन आहे. जर बिलो असेल तर बिलो 24% होती. ठीक आहे, समजते. मग आपल्याला किती पाहिजे, 100 म्हणजे किती. ठीक आहे, लक्षात आलंय. म्हणजे आपण काय करणार आहे, इथं मल्टिप्लाय करणार. हे काय करत असतो, 9.2 × 100 करत असतो आपण मल्टिप्लाय, आणि हे डिवाइडला घेत असतो. किती, डिवाइडला 76 घेत असतो आपण. समजतंय ना, क्लिअर आहे. मग याचा पॉईंट आहे, याने घेऊन टाकला. मग 19 चौक 76, 19 5 95. क्लिअर. नेक्स्ट इथं म्हटलं मी बे 5 10, 5 5 किती, 25 छेद किती 4. आपल्याला काय हवंय, 25 छेद 4 म्हणजे 25चे 4 भाग करायचे. मी पहिला निम्मा केला 12.5, परत निम्मा केला 6.25, तर 6.25 मिलियन. ठीक आहे, जसं आहे तसंच आपण मिलियनमध्येच ठेवलंय, आपण त्याला काही छेडछाड केली नाही. तर ऑप्शन काय झाला, डी. ठीक आहे, आय होप तुम्हाला हा समजला असेल क्वेश्चन. काही अवघड नव्हता, सिंपल आहे. ठीक आहे, नेक्स्ट. व्हॉट विल बी द नंबर ऑफ फिमेल अबाव द पॉवर्टी लाईन. फिमेल अबाव द पॉवर्टी लाईन, फिमेलचं चाललंय म्हणजे हा कॉलम आहे. बरं, काय कुठं, पॉवर्टी लाईन इन द स्टेट यस. स्टेट यस मध्ये म्हणजे 3ची व्हॅल्यू काढायची आहे. ह्या 3ची व्हॅल्यू मला काढायची आहे की 3ची व्हॅल्यू किती आहे. इफ इट इज नोन दॅट द पॉप्युलेशन ऑफ द स्टेट यस इज 7 मिलियन. 7 मिलियन पॉप्युलेशन आहे सगळे मिळून. त्या 7 मिलियनचे 19% बिलो द पॉवर्टी लाईन आहे. म्हणजे मी असं म्हणेल की 7 मिलियन आहे, त्या 7 मिलियनचे 19% बिलो द पॉवर्टी लाईन आहे, पण हा अबाव द पॉवर्टी लाईनच्या कप्प्यात आहे. म्हणजेच किती, याचे 81% असतील. आणि त्या 81% मध्ये मला फिमेल पाहिजे, ज्या की 3 आहे. किती पैकी, 4 आणि 3 7 पैकी. समजते का, एकदम सिंपल आहे का नाही, लक्षात आलंय. चलो मग 7 ला 7 कट. क्लिअर आहे. 81 गुणिले 3 बघा, 3 1 3, बरोबर. 8 त्रिकी झाले 24, खाली 2 शून्य म्हणजे 2.43 मिलियन. म्हणजे ऑप्शन काय तुमचा, बी. ठीक आहे, एकदम सिंपल क्वेश्चन आहे, काहीच अवघड नाही आहे. ठीक आहे, लक्ष द्यायचे, लक्ष देऊन सॉल्व्ह करायचं. नेक्स्ट, व्हॉट विल बी द मेल पॉप्युलेशन अबाव द पॉवर्टी लाईन. अबाव द पॉवर्टी लाईन मध्ये जे आपण, आणि मेल पॉप्युलेशन म्हणजे इकडचा कप्पा आहे फॉर द स्टेट पी. बर, स्टेट पी साठी म्हणजे या 6ची व्हॅल्यू आता काढायची आपल्याला. इफ द स्टेट पी, इफ द फिमेल पॉप्युलेशन बिलो द पॉवर्टी लाईन इन स्टेट पी
बिलो द पॉवर्टी लाईन इन स्टेट पी इज 2.1 मिलियन. म्हणजे या 6ची व्हॅल्यू जर त्यांनी आपला 6ची व्हॅल्यू 2.1 मिलियन दिलेली आहे तर मी म्हणणार 6 आणि 5 किती आहे, 11ची व्हॅल्यू किती येणार, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला बिलो द पॉवर्टी लाईन मिळून जाईल. समजतंय का, बिलो द पॉवर्टी लाईन सगळं मिळून जाईल. ठीक आहे, आता मी हे पुसतोय बघा. ठीक आहे, आता बघा लक्षात द्या, त्यांनी काय विचारलं आपल्याला, अबव द पॉवर्टी लाईनचा आपल्याला मेल काढायचा आहे. जर फिमेल जे आहे बिलो द पॉवर्टी लाईन मधल्या ज्या फिमेल आहेत त्या 2.1 मिलियन आहे. आता इथले 6 आहेत जे की बिलो द पॉवर्टी लाईन आणि फिमेल आहेत. हे 6 म्हणजे जर 2.1 दिले तर हेच 6 आणि 5 11 म्हणजे किती, आणि हे बिलो द पॉवर्टी लाईन म्हणजेच 35%. म्हणजे ह्याच्यातून जी व्हॅल्यू येणार आहे ती 35% असणार आहे. आणि 35% मध्ये आपल्याला 35% आपल्याला किती पाहिजे, आपल्याला 65% पाहिजे. म्हणजे अबाव द पॉवर्टी लाईन 65% असतील ना, त्या 65% मध्ये आपल्याला 6 म्हणजे किती काढायचं आहे. मी सिंपल लॉजिक मध्ये बघा इथं काय होणार आहे, तर 11 गुणिले 2.1 डिवायडेड बाय 6. क्लिअर आहे, मी काहीच भागलं नाही, काहीच केलं नाही, फक्त मल्टिप्लाय केलं, क्रॉस मल्टिप्लाय. आणि हे म्हणजेच माझे किती आहे, 35% आहेत दिलेले आहेत. मला किती पाहिजे, मला पाहिजे 65% जे की अबाव द पॉवर्टी लाईन असतील, कारण मला त्याच्यात घुसायचं आहे ना, बरोबर आहे. मग 65% किती, तर मी मल्टिप्लाय केलं तर 11 गुणिले 2.1 बरोबर आहे, गुणिले 65 हे तर मल्टिप्लाय होत असतं, डिवायडेड बाय आता आहेच डिवायडेड बाय 35. समजतंय, लक्षात आलंय आपल्याला. मग आता हे काय, तर हे माझे अबाव द पॉवर्टी लाईनची सगळी संख्या येणार आहे. याच्यामध्ये मला पाहिजे मेल म्हणजे इंटू 6 किती पैकी, 6 7 13 पैकी. मी कसं मांडलंय लक्षात आलं असेल आपल्याला, ठीक आहे ना, समजतंय का. ठीक आहे, मग आता याचा पॉइंट आहे सरकवायचा खाली, दिला सरकून. चला 13 13 5 65. क्लिअर आहे, 6 ला 6 उडाला. क्लिअर. नेक्स्ट 5 दुने 10 उडाला, बरोबर. राहिलं काय आपल्याकडं, तर 11/35. 11/35 राहिलं आपल्याकडं. ठीक आहे, मग आपल्याला काय करायचं होतं, तर आपल्याला बिलो द पॉवर्टी लाईन आपल्याला मेल काढायचे. तर मेलची संख्या आपल्याला काढायची आहे. तर 2.1 आहे इथं, ते 21 झाला इथं, त्याच्यामुळं कॅल्क्युलेशन आपली गडबड झालेली आहे. ठीक आहे ना, मी पुन्हा लिहितो. ठीक आहे, हे बघा पुन्हा कॅल्क्युलेशन आपण लिहूया. काय म्हटलं होतं की इथला 6 म्हणजे काय 2.1 आहे, तर 11 म्हणजे किती दोन्ही मिळून, आणि ते म्हणजे 35% आहे, ते की इथं लिहिलंय. मग आपल्याला काढायचे होते 65% किती, बरोबर आहे. मग मी 65 का, कारण अबाव द पॉवर्टी लाईन आपल्याला काढायचे. मग मी मल्टिप्लाय केलं तर 11 गुणिले 2.1 इंटू 65 डिवायडेड बाय 6 इंटू 35. आणि हे जी संख्या येणार आहे ती अबाव द पॉवर्टी लाईन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला किती पाहिजे, 6 किती पैकी 13 पैकी. ओके डन. चला मी 65 पुसून टाकतोय पलीकडचा, हा पॉईंट आहे खाली सरकावला. 13 13 5 65. क्लिअर. नेक्स्ट 6 ला 6 उडाला, इथपर्यंत क्लिअर. नेक्स्ट 21 7 त्रिक 21 7 5 35 0. क्लिअर. नेक्स्ट 5 10 50. आता क्लिअर. ओके डन. आता काय राहिले, फक्त खाली 10 राहिले, तर 11 त्रिक झाले 33 डिवायडेड बाय 10 म्हणजेच किती 3.3 मिलियन. बघा ऑप्शन, बघा ऑप्शन झाला डी. ठीक आहे, समजला हा, क्लिअर आहे क्वेश्चन. चला मग याला व्यवस्थित लिहून घ्या. लिहून घेतल्यानंतर व्हिडिओ पॉज करा, आत्ता लिहून घ्या, आणि त्यानंतर मग पुढे जाऊयात आपण. ठीक आहे. चला नेक्स्ट 4 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा. इफ द पॉप्युलेशन ऑफ द मेल बिलो द पॉवर्टी लाईन फॉर स्टेट क्यू. बिलो द पॉवर्टी लाईन म्हणजे मेल म्हणजे हे म्हणजे किती झाले 3 इज 2.4 मिलियन दिले. मग 3 म्हणजे आपल्याला जर 2.4 मिलियन दिलेलं आहे, ठीक आहे ना, अँड दॅट ऑफ स्टेट टी इज 6 मिलियन. टी तेच इथं 5 म्हणजे किती दिले आपल्याला 6 मिलियन दिले. ठीक आहे डन. तर आपला विचारला आहे तर टोटल पॉप्युलेशन ऑफ द स्टेट, द रेशो बिटवीन, व्हॉट इज द रेशो बिटवीन टोटल पॉप्युलेशन ऑफ द स्टेट क्यू अँड टी. तर क्यूचं तिकडे माहिती आहे, टीची इकडे माहिती आहे, हा क्यूची इकडे माहिती आहे, टीची इकडे माहिती आहे. आपण ह्या प्रकारे कॅल्क्युलेटिंग करू आणि नंतर मग त्यांना रेशोमध्ये मांडून घेऊ. चला पुढं 3 म्हणजे क्यूचा 3 म्हणजे आपल्याला 2.4 दिलाय, तसाच 5 आणि 3 8 म्हणजे किती. मग 8 म्हणजे जर किती काढलं तर सगळं मिळून बिलो पॉवर्टी लाईन येईल, आणि तेच म्हणजे माझे 25% आहे. मी काढतो काय झाला इथं, तर 2.4 गुणिले 8 डिवायडेड बाय 3 म्हणजेच माझे 25% आहेत. समजते ना क्यूचा. तर मला किती पाहिजे, पूर्ण सगळी. ठीक आहे ना. मग मी म्हणणार हे बघा 25 चोक 100 गुणिले 4 येणार आहे, म्हणजे 2. इथं लिहितो मी 2.4 इंटू 8 इंटू 4 डिवायडेड बाय 3. हे झाली माझी
क्यूची टोटल पॉप्युलेशन मी कोणत्याच प्रकारची घाई करणार नाही कॅल्क्युलेशन करायला, कुठं पाळायचं नाही आपल्याला, समजतंय. नेक्स्ट टी मध्ये आपल्याला ह्या 5ची व्हॅल्यू 6 दिलेली आहे, तर मी म्हणणार 5 आणि 3 8ची व्हॅल्यू किती, बरोबर. म्हणजेच 8 × 48 डिवायडेड बाय 5 म्हणजेच बिलो द पॉवर्टी लाईन, म्हणजेच 15% दिलेले आहेत मला पाहिजे 100%. क्लिअर आहे. म्हणजेच मल्टिप्लाय करणार मी 48 गुणिले 100, बरोबर. 48 गुणिले 100 डिवायडेड बाय 5 इंटू 15. समजतंय. मला रेशो विचारलाय क्यू आणि टीचा, मग क्यू आहे मी व्यवस्थित लिहितो बघा. क्यू काय येतो इथं लिहिला मी, समजा कुठं लिहितो मी, इथं लिहितो, इकडे लिहितो आता. 2.4 × 8 × 4 डिवायडेड बाय 3 इज टू, हा क्यू आहे, इज टू टी आहे की नाही. हा टी होता, हा क्यू होता. मग मी समोर आणलेत बरोबर. आता काय करायचं आपल्याला, फक्त कटिंग करायची आहे. ठीक आहे. मग आता 2.4 आला, इथं आला. ओके. पॉईंट आहे इकडं सारखवला, तर मग मी म्हणणार की पॉईंट इकडे सारखवला, सर खाली सारखवला काय, तिकडे सारखवला काय, सेमच. ठीक आहे. मग 15 दुने 30, 24 दुने 48. ठीक आहे. बे दुने 4, 2 ला 2 कट, इथपर्यंत क्लिअर. नेक्स्ट इथं किती आला बघा, 8 पंचे क्रॉस मल्टिप्लाय किती 40 इज टू 100. मग 20 दुने 40 आणि 20 पंचे 100, म्हणजे रेशो काय झाला 2:5, म्हणजे ऑप्शन काय झाला बी. ठीक आहे. समजला असेल हा 4 नंबरचा क्वेश्चन. याला व्यवस्थित लिहून घ्या, व्हिडिओ पॉज करा. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघणार आहे 5 नंबरचा क्वेश्चन याच्यातला. तर 5 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय दिले बघा. ठीक आहे. व्हॉट विल बी द टोटल नंबर ऑफ मेल इन मिलियन इन द स्टेट यस. टोटल नंबर ऑफ मेल म्हणजे यस मधले टोटल नंबर ऑफ मेल कुठं आहेत, इथं पण आहे आणि इथं पण आहे. ठीक आहे ना. हे मेल आपल्याला काढायचे आहेत. यस इफ द पॉप्युलेशन ऑफ द स्टेट यस इज 7 मिलियन, 7 मिलियन पॉप्युलेशन असेल तर आपल्याला काढायला लावले. बरं, मग 7 मिलियन पॉप्युलेशन मी कसं काढणार आता, 7 हे बघा टोटल काढायचे ना. मी 7 मिलियन पॉप्युलेशन मध्ये 19% जे आहे ते माझे बिलो द पॉवर्टी लाईन आहे, 19%. आणि ह्या 19% मध्ये माझे मेल जे आहे, या म्हणजेच बिलो पॉवर्टी लाईन मध्ये मेल जे आहेत ते 3 आहेत. किती पैकी, तर 5 पैकी. ओके, हे समजलं. प्लस हे इथले आले. आता इकडचे 7 मिलियन पुन्हा पॉप्युलेशन होती आणि त्याच्यापैकी माझे 19% बिलो द पॉवर्टी लाईन आहे, तर अबाव द पॉवर्टी लाईन किती असणार आहे, 81%. आणि त्याच्यापैकी माझ्या मेल आहे तिथं 4, किती पैकी, 7 पैकी. या दोघांची ऍडिशन केली की माझा आन्सर मिळून जाणार आहे. ठीक आहे, समजतंय. चला क्लिअर करूया त्याला. बघा आपण याला भागून घेऊयात. किती करायचे बघा. पहिला मी 5 ने पहिलं कॅन्सल आउट करतो, म्हणजे आपले खाली 100 राहतील. 7 ला 7 कट. ठीक आहे ना. 5 ने मी कट करतो याला, तर 5 ने 19 ची दुप्पट किती आहे, 38, म्हणजे 3.8, 1 पॉईंट अलीकडे आलो. चला खाली 100 आहे, मग 100 घेतला मी टोटलमध्ये. समजतंय. नेक्स्ट मल्टिप्लाय करायचं आहे मला, तर 7 त्रिक किती झाले 21, 21 ने मल्टिप्लाय करू तर 21 8 168, हातचे किती 16, 21 त्रिक 63, 63 आणि 10 73, 73 आणि 6 79. किती पॉईंट आहेत, 1 पॉईंट आहेत, म्हणजे 7.98 प्लस 81 गुणिले 4 करायचे तर 4 1 4 आणि 4 4 8 32. ओके, डन. समजलं इथपर्यंत. चलो मग आता यांची दोघांची बेरीज करून घेऊ. तर 324 + 7 किती झाले, 331. तर 331 पॉईंट किती 98. आणि परत पुन्हा खाली 100 आहेत, तर पुन्हा अलीकडे आलो, मग 3.31 किंवा 3.32 या पद्धतीने आपल्याला येणार आहे. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन आपला काय झाला, ऑप्शन सी, म्हणजेच 3.38. ठीक आहे ना. ह्या पद्धतीने आपल्याला अप्रॉक्सिमेट काढता येणार आहे. पुन्हा एकदा क्वेश्चन सॉल्व्ह करून बघा, आपल्याला घेऊन जाणार आहे, काय अवघड नाहीये. ठीक आहे. हा क्वेश्चन आपल्याला लक्षात आला असेल. नेक्स्ट आपण पुढचा क्वेश्चन बघूयात. ठीक आहे. तर मग आपण 16 ते 20 जो आहे तो आपण घरी घेतला. ठीक आहे ना. याच्या आधीचा म्हणजे 11 ते 15 आपण एकाड एक सॉल्व्ह करतोय. पुन्हा मी आठवण करून देतो, एक क्वेश्चन आपण इथं घेणार, एक घरी घेणार. ठीक आहे ना. मग आता एक सोडून त्यानंतरचा जो क्वेश्चन आहे तो आपण इथं घेतलाय. बघा काय दिलंय त्याच्यामध्ये, द पर्सेंटेज ऑफ द पीपल हू डीड शॉपिंग out of the number of people who attended the festival on the respective days. रिस्पेक्टिव्ह डेज मध्ये ज्यांनी अटेंड केलेलं आहे फेस्टिवल, त्याच्यापैकी किती % लोकांनी शॉपिंग केली असं आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे ना. आउट ऑफ द टोटल नंबर ऑफ द हू अटेंड द फेस्टिवल ऑन द रिस्पेक्टिव्ह डेज. समजा मी म्हटलं की 20% समजा अटेंड झाले, म्हणजे व्हिजिटला आले, त्यापैकी 30% लोकांनी शॉपिंग केलेली आहे. ठीक आहे ना. म्हणजे असतील ते, समजा मी म्हटलं की 100 लोक होते आणि 100 लोक आले, 100 लोक टोटल फेस्टिवलला होते. ठीक आहे ना. फेस्टिवल 100 लोकांचा फेस्टिवल आहे, त्याच्यापैकी अटेंड झाले 20% अटेंड झाले, म्हणजे 20 लोकांनी फक्त बाबा अटेंड केलं की शॉपिंग विपिंग, हा फिरले बघितलं कुठं काय काय. त्याच्यापैकी 30% लोकांनी, याचे 30% म्हणजे किती 6% लोकांनी काहीतरी शॉपिंग केली असं आपल्याला दिलेलं आहे. ठीक
ठीक आहे, मग लक्षात आलं असेल आपल्या. पहिला क्वेश्चन बघूयात आपण. अच्छा, खाली नोट पण दिलाय बघा. टोटल नंबर ऑफ पीपल हु अटेंड द फेस्टिवल इन 4 days टुगेदर इज 80,000. 4 दिवसात टुगेदर मिळून 80,000 दिलेले आहेत वरती. ठीक आहे ना. पुढं सर्टन पर्सेंटेज ऑफ पीपल आउट ऑफ दोज हु अटेंड द फेस्टिवल डिड शॉपिंग ऑन देअर रिस्पेक्टिव्ह डेज. सर्टन पर्सेंटेज ऑफ द पीपल आउट ऑफ दोज हु अटेंड. पर्सेंटेज हे बघा, अटेंड जेवढे झाले त्याच्यापैकी काही पर्सेंट लोकांनीच फक्त शॉपिंग केलेली आहे, तेच पर्सेंट आपल्याला दिलेले आहे ॲज गिवन इन द ग्राफ. ओके, पहिला क्वेश्चन. What is the average number of people who attend the festival on the day 1, 3 and 4? 1, 3 आणि 4 ॲव्हरेज आपल्याला काढायचं आहे अटेंड द फेस्टिवल. ठीक आहे, मग मी म्हणणार की 80,000 आहे, तर 80,000 आता हे सगळे मिळून बघा 100,000 असतील, तर हे काय झाले 30 आणि 20 50 आणि 25 आणि 25 50, म्हणजे असे अटेंड झालेले 80,000. याच्यापैकी काही पर्सेंट आपले शॉपिंगचे. बरं, मी म्हणलं की डे 1ला अटेंड झाले 20% याचे 10% किती आहे रे? 8,000. हे बघा, मला दिसतं 80,000 दिसतात, तर 80,000 म्हणजे 10% किती आहेत तुमचे? 8,000 आहेत. बरं, 10 हे बघा, हे काय 100%. जर मग मी म्हटलं की 8,000 म्हणजे किती आहे, तर 10%. 800 म्हणलं तर किती आहे? 1%. समजतंय? तर ह्या प्रकारे आपल्याला व्हॅल्यू उचलायच्या आहेत. पहिलं 20% आहे, 10% म्हणजे 8,000, तर 20% किती आहे? 16,000. 16,000ला मी थोड्या वेळासाठी 16 के लिहितो. समजतंय ना? 16,000. ओके, डन. नेक्स्ट आपण काय म्हणतोय की डे 3 30%, मग 10% 8 त्रिक 24,000 प्लस 25% आहे, तर 25% मी म्हणलं की 25% कसे काढायचे? 25% म्हणजेच किती? 1/4. 4 ने भागला तर 4 2 8 म्हणजेच किती? 20K. ठीक आहे, समजतंय का? पर्सेंटला 2 शून्य उडाले, पर्सेंटला 2 शून्य, 25% आहे. बघा, असं म्हटलं मी 80,000चे 25% म्हणजे 1/4, 4 2 8 म्हणजेच 20,000. ठीक आहे, समजलंय? तर आपल्याला यांचा ॲव्हरेज काढायचा आहे, तर डिवायडेड बाय 3 येणार आहे. ठीक आहे ना? तर ॲव्हरेज आपल्याला हवा आहे 1, 3 आणि 4चा. ठीक आहे, डन. चलो ॲड करायचं आपल्याला. तर 24 आणि 16 किती झाले? 40 आणि 20 किती झाले? 60. 60 डिवायडेड बाय 3 म्हणजे 30. 30,000 म्हणजे ऑप्शन काय झाला? ई. ठीक आहे, समजला असेल हा. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघूया, त्याच्यात काय दिलाय. What is the respective ratio between the total number of people who did shopping on day 1st and 2nd together? 1st and 2nd together. बर, पहिल्या दिवशी किती झाले होते? तर आपण पाहिलं 16K. 16K लोक अटेंड झाले होते. पण 16,000 लोकांपैकी 30% लोकांनी म्हणजे अटेंड झाले, 30% लोकांनी फक्त शॉपिंग केली. तर मी म्हणलं की 16,000चे मला 30% पाहिजेत, म्हणजे किती? 16 त्रिक 48, 4,800 लोक झाले. बरोबर की नाही? पहिल्या दिवशी तर समजलं. आता त्यात दुसरा दिवस पण दिलेला आहे आपल्याला, डेट 1 and 2nd. सेकंडमध्ये कसं झालं बघा, 25,000 याचे 25,000 आताच काढले तर आपण 20,000. अच्छा, 20,000चे आपला किती पर्सेंट? तर 40% आपल्याला काढायचे. ठीक आहे ना? मग 4 2 किती? 8 1 2. ठीक आहे, लक्षात आलं? म्हणजे 8,000 लोक आहे, तर इथं झाले 8,000. समजलं हे? चला, मग 4,800 आणि 800. ओके, रिस्पेक्टिव्ह रेशो यांची ॲडिशन डिवायडेड बाय द टोटल नंबर ऑफ पीपल हु अटेंड द फेस्टिवल. अटेंड द फेस्टिवल म्हटलंय बघा, बरं का? वरती शॉपिंग दिलं होतं, खाली अटेंड द फेस्टिवल इंटू डे 2 and 4. डे 2 आणि डे 4चं अटेंड द फेस्टिवलचे आपल्याला काढायचे आहे. मग अटेंड द फेस्टिवल 80,000चे डायरेक्टली मी म्हणणार 25 आणि 25 50% काढायचे आपल्याला. 80,000चे 50% किती रे? तर 40,000. बरोबर आहे? यांची ॲडिशन करू. 8 आणि 4 किती झाले? 12,800 डिवायडेड बाय 40,000. 0 0 0 0 कट केला. ठीक आहे, 4 ने भागलं तर 4 त्रिक 12 किंवा 8 ने भागलं तर 8 1 8, 8 6 48, खाली 8 45 0. पुन्हा भागलं 2 ने तर 8/25. म्हणजे ऑप्शन काय बघा तुमचा? 8/25 ऑप्शन झाला ए. ठीक आहे, समजलाय? नेक्स्ट, व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ पीपल हु डीड शॉपिंग ऑन डे 1st, 2nd and 3rd? तर 1st आणि 2ndचे आत्ताच काढले होते आपण, ते 12,800. हे 1st आणि 2ndचे आहे. ठीक आहे ना? आणि आपल्याला डे 3rd त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तर डे 3rdमध्ये 30% म्हणजे 8 त्रिक 24,000 लोक आले. 24,000 मी इथं लिहितो बघा. 24,000चे मला किती काढायचे? 20% काढायचे. तर 2400ची दुप्पट पुन्हा एकदा 4800 ॲड करून टाकले आपण, तर 0 0 8 8 16 7 चला 1 4 2 6 1 7 म्हणजेच किती? 17,600. ऑप्शन झाला तुमचा ई. ठीक आहे, समजला हा? क्लिअर आहे? आता लास्ट क्वेश्चन याच्यातला 25 नंबरचा तो बघूयात काय दिलं त्याच्यामध्ये. ठीक आहे ना? तर इफ द ऑर्गनायझर एक्सटेंडेड द फेस्टिवल फॉर 1 more day, एक दिवस अजून म्हणजे 4 दिवस टिकला आहे, तर आता 5 दिवस होणार आहे.
अँड द टोटल नंबर ऑफ पीपल हू डीड शॉपिंग ऑन डे 5 वॉज 30% मोर दॅन दोज हू डीड शॉपिंग ऑन डे 3. डे 3 पेक्षा किती पर्सेंट जादा आहे तर 30% मोर आहे. डे 3चं मला पहिलं बघावं लागेल. डे 3ला किती होते, आत्ताच आपण काढलं 4800. तर 4800ला जेवढे शॉपिंगला आले होते 4800 त्याच्यापेक्षा 30% मोर आहे. मी म्हणणार याचे 130% आहेत, बरोबर आहे की नाही. मग 0 तेरी 8 104 हातचे 10 तेर चौक 52 आणि 10 62 म्हणजे 6240 लोक शॉपिंग करून गेलेले त्या दिवशी. देन व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द नंबर ऑफ पीपल हू डीड शॉपिंग ऑन डे 5 अँड डे 2. डे 2 मध्ये शॉपिंग किती झाली होती, 8000ची शॉपिंग झाली होती. लक्षात येते, 8000ची शॉपिंग केली होती आपण, म्हणजे 8000 लोकांनी शॉपिंग केली होती. यांच्यामधला डिफरन्स पाहिजे मला. तर 8000मधून 6000 गेले तर 2000 राहिले, 2000 मधून 200 गेले 1800 राहिले, 1800 मधून 40 गेले तर 1760 राहिले, म्हणजे ऑप्शन ए. ठीक आहे, समजला हा क्वेश्चन, लक्षात आला असेल आपल्या. ठीक आहे, मग नेक्स्ट आपण बघूयात डिस्ट्रीब्युशन ऑफ द SUV कार इन स्टेट 4. तर याच्या व्हॅल्यू मी तुम्हाला सांगतो, गोलामध्ये व्हॅल्यू दिसत नाहीये. ठीक आहे ना, त्या व्हॅल्यू क्लिअर करतो आणि लगेच आपण पुढचा DI घेऊन टाकू. ठीक आहे, मग आता आपण पाहणार त्याच्यानंतरचा एक क्वेश्चन सांगितला होता मी तुम्हाला 26 ते 30 मध्ये. तर 26 ते 30 मध्ये एक क्वेश्चन आहे तिथं, आणि क्वेश्चनमध्ये एक पाय चार्ट दिलेला आहे. त्या पाय चार्टमध्ये काय काय आहे बघा. स्टेट ए आहे, स्टेट फर्स्ट आहे, स्टेट सेकंड आहे, स्टेट थर्ड आहे आणि स्टेट फोर्थ आहे. यांचं पर्सेंटेज दिलेलं आहे तिथं. तर ते पर्सेंटेज व्यवस्थित दिसत नाहीये, तर मी तुम्हाला लिहून देतोय. स्टेट फर्स्टमध्ये 14% आहे, स्टेट 2मध्ये 28% आहे, स्टेट 3मध्ये 32% आहे आणि स्टेट 4मध्ये 26% आहे. हे व्हॅल्यू व्यवस्थित लिहून घ्या, जे दिसत नाहीये त्याच्यामध्ये. ठीक आहे ना, जर काहींना दिसत असतील तर इट्स ओके, काही अडचण नाही आहे, काही लिहायची गरज नाही. ज्यांना नाही दिसत आहे त्यांनी ह्या प्रकारे पर्सेंटेज लिहून घ्या. त्याचा रेशो पुढं डिझेल आणि पेट्रोलमध्ये दिलेला आहे. सॉल्व्ह करून बघा तुम्ही. त्यात जर तुम्हाला काही अडचण वाटत असेल तर तुम्हाला मी ऑफलाईनला क्लिअर करून देईल, काही अडचण नाही. ठीक आहे ना, किंवा मला कॉल वगैरे केला तरी चालेल. चला, मग त्याच्या पुढचा जो आहे तो कंपनी ए आणि कंपनी बी मध्ये काय दिलं बघा. डाटा रिलेटेड टू द नंबर ऑफ बुक पब्लिश बाय द टू कंपनीज ए अँड बी. ए आणि बी ने 2 कंपनीज आहेत त्या की बुक पब्लिश करतात ड्युरिंग द 5 मंथ. हे 5 महिने, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे. ठीक आहे, अँड द पर्सेंटेज ऑफ द पब्लिकेशन बुक सोल्ड. म्हणजे समजा 480 बुक जर पब्लिश झाले तर त्याच्यापैकी 40% सोल्ड झाले. सिंपल आहे. इथं मला माहिती नाही किती झाले, पण त्याच्यापैकी 75% सोल्ड झालेले आहेत. ठीक आहे ना, म्हणजे पुन्हा एकदा याच्यामध्ये मिसिंग DI पण आहे आणि टॅब्युलर पण आहे. ठीक आहे, तर दोन्ही पण आपल्याला एकत्रित सॉल्व्ह करायचं आहे. पहिला क्वेश्चन बघा, नोट दिले, फ्यू डाटा आर मिसिंग वगैरे मागच्या सारखंच आहे. चला, काही हरकत नाही. 31 नंबर क्वेश्चन, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन टोटल नंबर ऑफ बुक्स पब्लिश्ड बाय कंपनी ए इन जानेवारी एप्रिल टुगेदर. कंपनी ए इन जानेवारी आणि एप्रिल टुगेदर मग किती झाले, 600 400 1000 1100 मायनस 2 दॅट ऑफ कंपनी बी इन फेब्रुवारी अँड मार्च टुगेदर. फेब्रुवारी बी बघा, फेब्रुवारी अँड मार्च टुगेदर 500 300 838 838. ठीक आहे, डन. चल, 1100 मधून 800 गेले तर 300 राहिले, 300 मधून 30 गेले 270, परत 8 गेले 262. क्लिअर, म्हणजेच ऑप्शन काय झाला तुमचा सी. ठीक आहे, क्लिअर. नेक्स्ट दुसरा क्वेश्चन, इन द फेब्रुवारी द रिस्पेक्टिव्ह रेशो ऑफ द नंबर ऑफ बुक्स सोल्ड बाय कंपनी ए दॅट ऑफ कंपनी बी इज 6:11. फेब्रुवारीमध्ये एचा आणि बीचा 6:7 असा रेशो आहे. 6:7 सॉरी 6:11 6:11 असा रेशो आहे. ओके, फेब्रुवारीमध्ये. तर मला पहिलं काढता येईल बुक पब्लिश काय दिले त्यांनी, कशाचा रेशो दिलाय तर रिस्पेक्टिव्ह रेशो बिटवीन द नंबर ऑफ बुक सोल्ड म्हटलंय. तर 800 पैकी 30% सोल्ड झाले, म्हणजे 8 24 म्हणजे 240 सोल्ड झाले की नाही, बरोबर की नाही. मग 240 जर सोल्ड झाले असतील तर ते किती तुमचे 6 आहेत, तर मला काढायचे 11 म्हणजे किती, तर 6 चौक 24 0. ठीक आहे ना, 11 गुणिले 4 आपण किती करणार आहे बघा. 6 चौक 24 म्हणजे 40 झाले, 11 चौक किती 44 म्हणजे 440 बुक झाले 11च्या जागी, जे की फेब्रुवारीमध्ये सोल्ड झाले. 440 बुक सोल्ड झाले. समजते. ओके, डन. तर आपल्याला विचारले व्हॉट पर्सेंट ऑफ द पब्लिश बुक वॉज सोल्ड बाय बी इन फेब्रुवारी. फेब्रुवारीमध्ये किती पर्सेंट सोल्ड झालं तर 440 सोल्ड झाले. किती पैकी तर 500 पैकी इंटू किती 100. ठीक आहे, 0 0 0 0 गेला 5 48 आणि 5 48 म्हणजे 88% सोल्ड झाले, म्हणजे ऑप्शन झाला बी. नेक्स्ट, इन द एप्रिलमध्ये द टोटल नंबर ऑफ बुक्स सोल्ड बाय द कंपनी ए अँड बी टुगेदर इज 330. अच्छा, बुक सोल्ड किती झालेत मला माहिती नाही. इथला आणि इथला दोन्हीचा डाटा मिसिंग आहे माझ्याकडे. दोन्ही मिळून 330 बुक सोल्ड झाली एवढं कळलं.
इफ द कंपनी ए सोल्ड X%, अच्छा याचे X% पहिले कंपनीने केले म्हणजे 620चे X%, ठीक आहे ना, हा लिहू द्या X% आहे बरोबर, X% सोल्ड झाले आणि अँड द कंपनी बी X+18 ऑफ द पब्लिश्ड बुक, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ X. ठीक आहे, कंपनी बी सोल्ड X+18 म्हणजे मी म्हणाल की इथं 300चे X+18% सोल्ड झालेत आणि दोन्ही मिळून किती आहेत 330 आहेत. हे आपल्याला दिलंय ऑलरेडी बरोबर की नाही, 330 आपल्याला दिलंय बरोबर. तर आपल्याला X ची व्हॅल्यू काढायची आहे, सिंपल आहे, काढता येईल आपल्याला. हे लक्षात आलं असेल आपण कसं मांडलेलं आहे, ठीक आहे ना. पहिलं मी म्हणलं की 0 0 हा पॉईंट आहे वर दिला तर 6.2x प्लस 0 0 0 0 किती आला बघा 3x प्लस 18 3 किती 54 इज इक्वल टू किती आहे 330. क्लिअर का नाही, इथपर्यंत समजतंय. चलो याच्या पुढे आपण कॅल्क्युलेशन करू. याला 6.2 आणि 3 म्हणजे 9.2x इज इक्वल टू 54 पलीकडे जाऊन मायनस करायचा, पहिले 30 काढले, ठीक आहे ना. हा काय आहे 300 प्लस 30 आहे की नाही बरोबर नाही, 54 आहे मग 30 काढले 30 निघाले तर इथे किती राहिले 24 म्हणजेच किती 276 राहिले. ठीक आहे, 92 पॉईंट आहे सरकवून दिला पॉईंट, काय अडचण नाही. 23 चौक 92, 23 एक 23 खाली उरले 4, 23 दुने 0, 4 ने भागलं तर 4 त्रिक 12 म्हणजेच x इज इक्वल टू किती आला 30. कॅल्क्युलेशन तुम्हाला करून बघावीच लागतील, काहीच अडचण नाही. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा. In May, if the 25% of the books sold by company B are academic books, ठीक आहे. In May मध्ये कंपनी बी कडून जे बुक विकले गेले त्याच्यापैकी 25% जे आहे ते अकॅडमिकचे आहे, देन व्हॉट इज द नंबर ऑफ बुक अकॅडमिक बुक सोल्ड बाय कंपनी बी इन मे. ओके, 450 होते टोटल, त्याच्यापैकी मला समजलं की 72% सोल्ड झालेले होते आणि त्याच्यापैकी मला अकॅडमिकचे विचारले जे की 25% होते. एवढं आपल्याला काढायचे, सिंपल आहे आन्सर. चलो 25 चौक 100 शून्याला 0 उडाला, हा 0 उडवायचा तर एकाला 5 ने भाग दिला, एकाला 2 ने दिला. क्लिअर ना. परत 4 ने भागला तर 4 9 36, 9 9 किती आहे 81 म्हणजे ऑप्शन काय तुमचा बघा 81 म्हणजे ऑप्शन झाला डी. ठीक आहे, समजला. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन 35 नंबरचा क्वेश्चन बघूयात. चलो 35 मध्ये काय दिले, इफ द ॲव्हरेज नंबर ऑफ द बुक्स पब्लिश बाय कंपनी ए इन फेब्रुवारी आणि मार्च, फेब्रुवारी आणि मार्च यांचा ॲव्हरेज म्हणजेच काय 800 प्लस मला माहित नाही इथं किती आहे तर मी म्हणणार x डिवायडेड बाय 2 यांचा जो ॲव्हरेज आहे हे मार्च मधला ॲव्हरेज तो 720 दिलेला आहे बरोबर आहे. डन, 720 दिला. व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ बुक्स सोल्ड बाय कंपनी ए इन फेब्रुवारी मार्च टुगेदर, दोन्हींचं एकत्रित काढायचं आपल्याला. ठीक आहे ना. तर 701 मिनटं बुक्स सोल्ड काढायचे आपल्याला. तर पब्लिश आपण काढतोय, पब्लिश किती झाले 800 आणि इथं किती झाला x आहे डिवाइडेड बाय 2 आहे तर 72 ची दुप्पट 144. ठीक आहे ना, 00. नेक्स्ट 800 पलीकडे जाऊन मायनस करायचे तर 1400 मधून 800 गेले तर 640 राहिले म्हणजे x ची किंमत तुमची 640 आहे. सिंपल लॉजिक आहे. पहिलं 800 पैकी फेब्रुवारीमध्ये 30% म्हणजे किती आला पर्सेंटला 200 निवडाले तर 8 24 म्हणजे 240 बुक विकले गेले, आपल्याला सोडवायला पाहिजे. आता उरले 640 तर 640चे 35% मला काढायचे आहे तर मी काढलो इथं 640चे मला 35% काढायचे. पर्सेंटला 1 शून्य गेला, एकाला 5 ने भाग दिला, एकाला 2 ने भाग दिला बरोबर नाही. 32 दुने 64 7 5 35 तर 7 दुने किती झाले 14, हातचा किती 1 7 त्रिक 21 आणि किती झाले 22. ठीक आहे, मग 4 4 2 6 आणि 2 2 किती 4 म्हणजे 464 ऑप्शन तुमचा झाला ए. ठीक आहे, लक्षात आलं. हा याच्यानंतर अजून एक क्वेश्चन आहे बघा 36 नंबर मध्ये काय, इफ द टोटल नंबर ऑफ बुक्स सोल्ड बाय कंपनी ए अँड बी टुगेदर इन जानेवारीमध्ये ए आणि बी ने टोटल टुगेदर किती बुक विकलेले आहेत तर 432. मी बघतो इथं किती विकलेत. 48 गुणिले 4 येणार आहे बरोबर नाही. मग 50 ला 2 कमी, 100 ला 4 कमी, 150 ला किती 6 कमी आणि 200 ला 8 कमी म्हणजेच 192. ही इथे संपले याचे पर्सेंट प्लस कशाचे तरी 75% म्हणजे मी x चे 3/4 म्हणू शकतो बरोबर ना. याचा आन्सर 81 बरं का. 3/4 म्हणू शकतो 75% आणि हे दोन्ही मिळून जे आहे तर ते 432 आहेत. असंही दिलं आपल्याला. क्लिअर आहे, समजलं. ठीक आहे, मग आता आपल्याला याला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, मग आपल्याला काय विचारले, व्हॉट इज द नंबर ऑफ बुक पब्लिश बाय बी इन जानेवारीमध्ये किती पब्लिश झालंय आपल्याला ते काढायचं आहे.
चल काढता येईल, काय अडचण नाही आहे. 432 बघा इथं काय आला 3x डिवायडेड बाय 4 आहे. ठीक आहे, मग 192 पलीकडे जाऊन मायनस करतो मी आता. ठीक आहे ना, मग पहिला मी समजा काढला, चल 3x डिवायडेड बाय 4 आहे इज इक्वल टू 432 मायनस 192, तो 2तून 2 गेला 0 आला. ठीक आहे ना, नेक्स्ट 13तून 9 गेले किती 4, नेक्स्ट 3तून 1 गेला किती आले 2, बरोबर आहे. नेक्स्ट 3 ने भागलं तर 3 8 24 0, 8 चौकीत झाले 32, म्हणजे x इज इक्वल टू किती 320. ठीक आहे, तर आपल्याला 320 बघा इथं दिसत नसेल तर मी इथं लिहितो x इज इक्वल टू 320. ठीक आहे, तर 320 म्हणजे बघा ऑप्शन कोणता झाला तुमचा डी. ठीक आहे, तर समजला, एकदम सिंपल डी होता. आपल्याला डाटा कितीही फिरून दिला तरी आपण काय डाटा पलीकडे जायचं नाही. ठीक आहे ना, याच्यामध्येच आन्सर आहे तुमचं, पण ते शोधायचे आणि मग ते स्किल आपल्याला डेव्हलप करायचे हळूहळू. त्यामुळं दररोज DI सॉल्व्ह केले पाहिजे, बरोबर आहे की नाही. सगळे DI हाताखालून गेले पाहिजे, सगळे चांगले प्रॉब्लेम आहेत. ठीक आहे, तर इथपर्यंत समजलं असेल. आपण पुढचा घेऊयात. ठीक आहे, तर मग आपल्याला काय दिलं आता पुढची इन्फॉर्मेशन 43 ते 47 नंबरचा आपण बघतोय. त्यामध्ये लाईन ग्राफ गिवन बिलो शोज द प्राइस पर स्क्वेअर फीट ऑफ द लँड इन डिफरंट इयर. म्हणजे काय, एका स्क्वेअर फूटची प्राइस दिलेली आहे. 2011 मध्ये 1800 रुपये स्क्वेअर फूट होता, 2012 मध्ये 2600 रुपये स्क्वेअर फूट होता. ठीक आहे ना, 2013 मध्ये 1400 रुपये स्क्वेअर फूट होता, 14 मध्ये असा भाव आहे, 15 मध्ये भाव आहे, 16 मध्ये पण भाव दिलेला आहे. ठीक आहे, तर वेगवेगळ्या इयरचे भाव दिलेले आहेत. आपल्याला त्याच्यावरून क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. लाईन ग्राफमध्ये तिथे दिलेलं आहे, आपण त्याला टॅब्युलर फॉर्ममध्ये करून घेतलेला आहे. ठीक आहे ना, तर आपल्याला लाईन ग्राफ इथं व्यवस्थित काढता येणार नाही म्हणून टॅब्युलर फॉर्ममध्ये करून घेतला आहे. चला क्वेश्चन बघूयात. इन इयर 2010 इफ राहुल बॉट 1800 स्क्वेअर फूट प्लॉट 1800 स्क्वेअर फूट 2010 आहे का 11 आहे, मी एकदा चेक करतो. $2015 आहे बरं का तिथं. ठीक आहे, तर 43 नंबरमध्ये बघा क्वेश्चन आहे 2015 आहे ते 43 नंबरचा क्वेश्चन 2015 लिहिलं आहे तिथं. ठीक आहे, तर व्यवस्थित दिसत नाही ते 2015. इफ द राहुल बॉट अ प्लॉट 1800 स्क्वेअर फूट प्लॉट जर घेतला त्यांनी 1800 स्क्वेअर फूट 2015 मध्ये जर घेतला तर चला त्याचा भाव 1800 स्क्वेअर फूट झाला आणि त्याचा भाव होता 2200 रुपयाचा. तर 2200 रुपयाच्या भावाने त्यांनी घेतला असेल, बरोबर. एवढी किंमत त्याला मोजावीच लागली असेल. आता त्यांनी काय विचारलंय, हाऊ मच प्लॉट ही हॅव बॉट विथ द सेम अमाऊंट इन 2016 मध्ये सेम अमाऊंटने. म्हणजे काय, अमाऊंट एवढी खर्च झाली की नाही, ही सगळी खर्च झालेल्या अमाऊंटमध्ये 2016 मध्ये किती स्क्वेअर फूट प्लॉट इन आपल्याला विचारलंय, किती स्क्वेअर फूट प्लॉट येणार. जर 2200चा भाव होता 2015ला आणि त्याने 1800 स्क्वेअर फूट घेतलं होतं, तर त्याला जी रक्कम मोजावी लागली त्या रकमेमध्येच जर मला 2016ला प्लॉट घ्यायचा तर मग किती प्लॉट मिळेल असं विचारलं आहे. म्हणजे एवढी रक्कम तर खर्च होणारच की नाही. बरं, आणि मग आता त्यावेळेचा भाव किती लागणार आहे तुमचा 2400चा भाव लागेल. डिवाइड केलं की आपल्याला डायरेक्टली आन्सर मिळणार आहे. ठीक आहे, तर 0 0 0 0 कट, 6 चौक 24, 6 त्रिक 18, 2 शून्य लिहून टाकले. ठीक आहे, नेक्स्ट पुन्हा आपण भागलं 4ने तर 4 7 ते 28, किंवा मी असं म्हणतो की इकडं 11ने भागलं आणि इकडं 2ने भागलं 150. म्हणजे काय, एकदा 2ने आणि एकदा 2ने इकडं 2 इकडं भागलं म्हणजे 2 4ने भागलं. समजते ना. चल मग 11 गुणिले 15 करायचं आपल्याला, तर मग 0 लिहिणार मी पहिला, इथं किती लिहिणार 5, मग 5ने किती 6 आणि 1 राहिलेला 1, म्हणजे 1650 स्क्वेअर फूट प्लॉट मिळेल त्याला. म्हणजे ऑप्शन काय झाला ए. ठीक आहे, समजला हा क्वेश्चन. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. इन 2016 इफ वीर बॉट अ प्लॉट 800 स्क्वेअर फूट. ठीक आहे, 2000 किती 16ला भाव होता 2400चा आणि त्याने 800 स्क्वेअर फूटचा प्लॉट घेतला, म्हणजे एवढी रक्कम द्यावी लागली असेल त्याला. बरं, अँड वॉन्ट टू सेल इन इयर 2017 आणि 17 मध्ये त्याला विकायचं आहे. कधी कसा, ॲट द प्रॉफिट ऑफ 20% प्रॉफिट घेऊन विकायचं आहे. म्हणजे ही जी रक्कम त्याची खर्च झाली त्या रकमेच्या 120% त्याला मागं मिळाले पाहिजे, एवढी रक्कम त्याला मागं मिळणार आहे. ठीक आहे, तर आपलं विचारलंय देन प्राइस पर स्क्वेअर फूट इन इयर 2017 फॉर द सेम प्लॉटसाठी, म्हणजे डिवायडेड बाय 800 करावी लागणार आहे. ठीक आहे, आपण बघूयात पहिलं किती भाव येतोय बघा. तर 0 0 0 0 गेला. ठीक आहे ना. नेक्स्ट आपण म्हटलं मल्टिप्लाय केले, तर मल्टिप्लाय बघा आपण काय म्हटलं आपल्याला 20% प्रॉफिटने विकायचं आहे, तर किती स्क्वेअर फूट प्लॉट बसेल आपल्याला. तर आपण 120% काढले त्या रकमेचे, डिवायडेड बाय किती करणार आहे आपण, तर 800, कारण 800 स्क्वेअर फूट प्लॉट असणार आहे तोच. तर 800ला 800 कट 0, 12 2 12 चौक किती 48, 7 किती 4, 12 2 24 आणि 6 किती
30 म्हणजे 30 80, तर ऑप्शन काय झाला आपला नन ऑफ दिस. ठीक आहे ना, समजला हा. पुन्हा एकदा आपण करून बघू बघा. तर 800 ला 800 कट झाला, 0 लिहिला, 12 चौक 48, हातचे 4, 12 दोन्ही 24 आणि 4 किती आहे 28. ठीक आहे, 28 झाला म्हणजे 2880 म्हणजे ऑप्शन झाला डी. ठीक आहे, ऑप्शन सापडला आपल्याला. क्लिअर आहे, इथपर्यंत समजलाय. नेक्स्ट पुढचा बघूयात 45 नंबर. इफ सतीश बॉट 1840 स्क्वेअर फूट लँड इन 2012 मध्ये काय भाव होता 2600चा. तर 2600चा भाव होता आणि तो त्या वर्षी किती घेतोय 1840 स्क्वेअर फूट त्यांनी घेतलेला आहे, म्हणजे एवढी रक्कम खर्च केली असेल. अँड सँडी बॉट 1640, बरं सँडीने 1640 घेतले. हा कोण आहे, हा कोण आहे बघा, सतीश आहे, हा सँडी आहे. ठीक आहे ना. आता याने 2600 स्क्वेअर फूट प्लॉट घेतला, सॉरी 1840 स्क्वेअर फूट प्लॉट घेतलेला आहे आणि भाव त्याचा होता 2600 भाव कधी होता तर 2012 मध्ये, आणि 2012चा दिले. आणि 2014 मध्ये सँडीने 2014चा भाव किती आहे तर 1000 रुपये स्क्वेअर फूट. तर 1000 रुपये स्क्वेअर फूटने त्याने 1640 स्क्वेअर फूट जर प्लॉट घेतलेला आहे, देन फाइंड द रेशो ऑफ द अमाऊंट स्पेंड बाय सतीश टू इन 2012 टू द अमाऊंट स्पेंड बाय सँडी इन 2014. यांचा रेशो काढायचा आपल्याला. सिंपल लॉजिक आहे. म्हणजेच काय, मी म्हणाल की रेशो डायरेक्टली काढतो मी. घ्या 0 आणि 0, 2 शून्य उडाले, अजून एक उडवायचा, अजून एक उडाला. ठीक आहे, आता काय राहिले एवढं मल्टिप्लाय आपला सॉरी डिवाइड करायचं आहे. 4 ने भाग दिला, 4 चौक 16, 4 1 4 0, 4 ने भागलं इथं, तर बघा 4 चौक 16 आणि 4 7 24, 46 झाले. क्लिअर आहे. नेक्स्ट अजून कशाने भाग जाईल, 2 ने जाईल, तर 2 ने याला केला 13, 2 ने याला 410 निम्मे किती आहे तर 205. ठीक आहे, इथपर्यंत कळालं आपल्याला. नेक्स्ट अजून कशाने भाग जातोय का, 13 ने जातोय का बघा, तर 13 नाही जाणार. 23 ने जातोय का, 23 ने पण नाही जाणार. 23 9 207 असतात, 23 ने नाही जाणार, कशानेच भाग जात नाही. म्हणजे जो ऑप्शन तुमचा बघा 46 गुणिले 13 आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. तर 13 13 किती आहे 78, 7 13 चौक 52, 7 59, 598:205. ऑप्शन झाला सी. ठीक आहे, क्लिअर आहे, समजला असेल. नेक्स्ट पुन्हा एकदा करून बघा. ठीक आहे, नेक्स्ट इफ द आयुष बॉट 2240 स्क्वेअर फूट प्लॉट इन 2010. 2010चा भाव किती आहे त्याचा, पुढे 2010चा भावच नाहीये. ठीक आहे, तो 2010चा भाव दिला नाही, तो आपल्याला काढावा लागणार आहे. पुढे बहुतेक माहिती दिलेली नाहीये. तर आपण म्हटलं की 2240 स्क्वेअर फूट प्लॉट घेतलेला आहे, भाव मला अजून माहिती नाही, 2010 मध्ये त्यांनी घेतलेला आहे. पुढे काय म्हटलंय, ॲट द प्राइस 3/4 ऑफ द प्राइस इन 2013. 2013 मध्ये प्राइस किती आहे तर 1400 रुपये, त्याच्या 3/4 प्राइस होती असं आपल्याला म्हटलंय. 4 ने भागलं इथं, तर 4 त्रिक 12, 4 25 0, 35 त्रिक 105 0, म्हणजेच किती 1050 रुपयाचा भाव आहे. 1050 रुपयाचा भाव इथं लावून दिला आपण, समजतं ना. 2240 गुणिले 1050चा भाव आहे. पुढे काय म्हटलं आपल्याला, देन व्हॉट इज द डिफरन्स इन अमाऊंट टू बाय द सेम प्लॉट इन 2010 अँड 2013. सेम प्लॉट जर 2013 मध्ये घ्यायचा आहे आणि 2010 मध्ये घ्यायचा आहे, तर यांच्यामधला डिफरन्स किती आपल्याला काढायचं आहे. हे तर मला समजलं की हा 2010चा आहे. ठीक आहे, आता 2013 मध्ये जर तेवढाच घ्यायचा आहे, 13 मध्ये 1400चा भाव आहे, मग मी म्हणणार की 13 मध्ये मला 2240 गुणिले 13 1400चा भाव आहे, बरोबर की नाही. 1400च्या भावाने घ्यावा लागेल, त्यावेळेस 2240च घ्यायचंय मला तेव्हा सुद्धा. चला मी थोडंसं वरचं आता रब करतो. ठीक आहे ना, तर हे लिहून घेतलं असेल आपण. मला त्यांनी काय सांगितलंय की 2010 मध्ये जर 2240 घ्यायचंय मला आणि त्यावेळेसचा भाव जर 1050 जो की आपण काढला आणि 2240चाच घ्यायचंय आणि भाव आहे त्यावेळेचा 1400, तो कधी तर 2013 मध्ये. तर दोघांमध्ये लागणाऱ्या अमाऊंटचा डिफरन्स काढायचा आहे मला. एकदम सिंपल लॉजिक आहे, काय करायचं दोघांमधला डिफरन्स काढायचा. ठीक आहे, मग मी काय करणार 2240 गुणिले 1050 करणार, नंतर 2240 गुणिले 1400 करणार का नाही. 2240 दोघांमधून कॉमन घेणार, कंसात 1400 मायनस 1050. ठीक आहे, समजते का. चलो मग 1400 मधून 1000 गेले तर 400, 400 मधून 50 गेले 350, 350 गुणिले किती आहे 224 0 0 0. ठीक आहे, नेक्स्ट 35 चौक 140, हातचे 14, 35 दुने 70, 70 आणि 14 84, हातचे 8, 35 दुने 70 आणि 8 78. म्हणजेच बघा किती आली 7,84,000. म्हणजेच ऑप्शन काय आपला, ऑप्शन ई. ठीक आहे, समजला हा. नेक्स्ट पुढचा बघूयात. इफ द प्लॉट बॉट बाय अभि इन 2016 हीच 2420. 2016 मध्ये 2420 स्क्वेअर फूट जर 2420 स्क्वेअर फूट जर प्लॉट घेतलाय आणि भाव त्यावेळेसचा 2400 रुपये जर आहे, तर एवढी रक्कम तर त्याला लागलीच ना रे, बरोबर नाही. तर एवढी रक्कम त्याला लागली. पुढे काय दिले आपल्याला, अँड
प्लॉट बॉट बाय रॉली इन 2011 1800 बरोबर आहे. आणि हा रॉलीने घेतलेला आहे. ठीक आहे, रॉलीने, मी व्यवस्थित लिहितो इथं, हे बघा रॉलीने. आणि हा कोणी घेतलाय? अभिने. ठीक आहे, अभिने घेतला, रॉलीने घेतला. ठीक आहे, 1640 आणि 1640 घेतलेला आहे बरोबर आहे. आणि 2011 मध्ये घेतलाय, तर 11चा भाव तुमचा 1800 लागलाय तिथं. पर देन फाइंड द ॲव्हरेज ऑफ द मनी स्पेंड बाय अभि आणि रॉली. तर अभि आणि रॉलीचा ॲव्हरेज आपल्याला काढायचं आहे, किती पैसे त्यांनी स्पेंड केलेले आहेत याचं काढायचं आहे. ठीक आहे, तर मी म्हटलं की यांचं दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 2420 गुणिले 2400 प्लस 1800 गुणिले 1640 डिवायडेड बाय किती आहे? 2. हा झाला ॲव्हरेज. लाखामध्ये ॲव्हरेज काढायचा आपल्याला. ठीक आहे, काढता येईल आपल्याला, काही अवघड नाही आहे. चला पहिलं 2ने भागूयात, सिंपल करू थोडंसं. 2ने याला भागलं तर 1200 झाला, 2ने यालाही भागलं तर 900 झाला. ठीक आहे, आता मल्टिप्लिकेशन थोडंसं सोपं झालं आपलं. ठीक आहे, तो 2 0 3 0 3 0 लिहिले. ठीक आहे, नेक्स्ट 12 2 24, हातचे किती? 2. 12 चौक 48 आणि 2 किती? 50. हातचे किती? 5. 12 2 24 आणि 5 29. ठीक आहे, प्लस 3 0 आहे इकडचे सुद्धा. 9 चौक 36, हातचे 3. 16 9 144 आणि 3 147 प्लस म्हटलं मध्ये. ठीक आहे, आता ॲडिशन करायची. 3 0 आणि 3 0 जसेच्या तसे तर लिहिणारच आहे बरोबर आहे. नंतर ॲडिशन 4 आणि 6 10, हात चाला 1. 7 आणि 1 8 8. नेक्स्ट 9 आणि 4 किती झाले? 13, हात चाला 1. 2 आणि 1 3 आणि 1 4 म्हणजेच किती? 4,43,80. ठीक आहे, तर 43,80 म्हणजे ऑप्शन बघा तुमचा कोणता आहे? 43.80 म्हणजे ऑप्शन झाला डी. ठीक आहे, समजलं आपल्याला, क्लिअर झाला असेल क्वेश्चन. तर मग 43 ते 47 हा पण क्वेश्चन तुम्ही पुन्हा एकदा सॉल्व्ह करून बघा. थोडा कॅल्क्युलेटिव्ह आहे, कॅल्क्युलेटिव्ह वाटतो आपल्याला, पण सिंपल आहे, काही अवघड नाही आहे. आणि सिम्पली पद्धतीनेच याला सॉल्व्ह करायचं, सिम्पलीच घ्यायचं आहे. ठीक आहे ना, सिम्पल आहे. इथपर्यंत लक्षात आलंय. नेक्स्ट आपण पुढचा बघूयात. ठीक आहे, तर मग आता आपण पाहणार आहोत याच्यानंतर 53 ते 57. 53 ते 57 मधला डी आहे बघा, हाच डी आहे. तर 53 ते 57 मध्ये काय दिलंय बघा आपल्याला? कंपनी दिलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर रेशो दिला होता मेल फिमेलचा, तो मी शेजारी घेतलेला आहे, त्यांना खाली दिलाय त्यांनी. ठीक आहे, तर आपल्याला काय दिलंय? इन द फॉलोइंग टेबल द नंबर ऑफ एम्प्लॉईज वर्किंग इन 5 कंपनीज अँड द करस्पॉन्डिंग रेशो ऑफ द मेल आणि फिमेल. ठीक आहे ना, एम्प्लॉईज हॅव बीन गिवन. यू आर रिक्वायर्ड टू स्टडी द टेबल केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन. आपल्याला एवढंच काम आहे. ठीक आहे, चला. मी म्हणलं की 400 एम्प्लॉई आहे, तर 400 एम्प्लॉईपैकी 12 आणि 8 अशा रेशोमध्ये ते डिवाइड झालेले आहेत मेल आणि फिमेलमध्ये. आपल्याला असं सांगितलेलं आहे. चला पहिला क्वेश्चन बघू. व्हॉट इज द रिस्पेक्टिव्ह रेशो बिटवीन द नंबर ऑफ फिमेल ऑफ कंपनी पी? कंपनी पी मध्ये किती लोक आहेत? तर मी म्हणणार 1200. त्याच्यापैकी फिमेल किती आहे? तर 5. कितीपैकी? 12 पैकी. झाले की नाही? संपले फिमेल. अँड द नंबर ऑफ फिमेल ऑफ कंपनी यल, यांचा रेशो पाहिजे. मी रेशो घेतला. कंपनी यल मध्ये किती आहेत? तर 400. त्याच्यापैकी फिमेल किती आहेत? 8. कितीपैकी? 20 पैकी. समजतंय? हा झाला रेशो. तर ह्या रेशोला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. मी पहिलं म्हणणार 12ला 12 कट, तर 100 राहिला. 2 शून्यला हे 2 शून्य उडाले. ठीक आहे ना. नेक्स्ट 4 25. क्लिअर आहे का? मग आपण म्हणणार 5 5 किती आहे? 25 किती? 8. मग रेशो काय झाला? 25:8 म्हणजे ऑप्शन बी. ठीक आहे. नेक्स्ट द नंबर ऑफ फिमेल एम्प्लॉई वर्किंग इन कंपनी ओ. नंबर ऑफ फिमेल एम्प्लॉई म्हटलंय. फिमेल एम्प्लॉई किती आहेत? तर 1000 पैकी फिमेल किती? 12. किती पैकी? 12 आणि 13 25 पैकी. मग 25 चौक 100 40 झाले. 12 चौक 48 म्हणजे 480 हे झाले फिमेल. इट्स व्हॉट पर्सेंट ऑफ द टोटल एम्प्लॉई वर्किंग इन दॅट कंपनी. कंपनीमध्ये वर्किंग करतायत ओ वाले, तर किती आहेत? 1000 इंटू किती? 100. ठीक आहे. 0.000000 48% म्हणजे ऑप्शन झाला सी. नेक्स्ट व्हॉट इज द ॲव्हरेज नंबर ऑफ एम्प्लॉई इन ऑल द कंपनीज? इन ऑल कंपनी. ओके, सगळ्यांमध्ये घ्यायचं. 800 याला दिला तर 2000 3000 आणि हा 4000. 4000 डिवायडेड बाय 1 2 3 4 5. 5 48 म्हणजे किती? 800 म्हणजे ऑप्शन काय झाला? ए. नेक्स्ट द नंबर ऑफ फिमेल एम्प्लॉई इन कंपनी यम. कंपनी यम मध्ये टोटल किती रे? 600. याच्यापैकी फिमेल एम्प्लॉई किती? 5. किती पैकी? 15 आणि 5 20 पैकी. क्लिअर आहे? 20 त्रिक 60 0 30 5 150 म्हणजे ऑप्शन काय झाला तुमचा? बघा बी. एकदम सिंपल आहे. नेक्स्ट टोटल नंबर ऑफ मेल एम्प्लॉई वर्किंग इन एन अँड पी टुगेदर. एन अँड पी टुगेदर इथं किती आहेत? 800 आहेत. त्याच्यापैकी मेल किती? 4.
कितीपैकी 5 पैकी प्लस, बरोबर नाही. पी मध्ये टोटल किती आहेत 1200, त्याच्यापैकी मेल किती आहेत 7, कितीपैकी 12 पैकी. मी म्हटलं 12ला 12 कट तर 100 गुणिले 7 इथं तर चालेल 700 प्लस. इकडचं बघूयात काय होतंय. 5 ने भागलं तर मी म्हटलं 5 2 10, शेवटचा शून्य नुसता कट केला. आता ही पद्धत माहिती आहे आपल्याला, काही गरज नाही सांगायची पुन्हा पुन्हा, ठीक आहे ना. तर शेवटचा शून्य मी समजा कट केला बघा, 800 होता, असा 800 होता, तर मी शेवटचा शून्य फक्त कट केला, 5 2 10 केला. 4 2 किती 8 8 किती 64, म्हणजेच किती 640, आणि दोन्ही मिळून चालेल 1340. म्हणजे ऑप्शन काय बघा तुमचा 1340, म्हणजे ऑप्शन काय झाला सी. ठीक आहे, समजलाय हा. आता याच्यानंतरचा जो आहे 58 to 62 इथपर्यंत आज कंप्लीट करायचे सगळ्यांनी सॉल्व्ह करून. जे झाले DI ते सुद्धा, जे नाही झाले ते सुद्धा. तर एवढे DI आज कंप्लीट करायचे आहे. हे कंप्लीट झाल्यानंतर मग आपण पुढच्या लेक्चरला पुढचे DI घेऊयात 69 पासून. ठीक आहे, आजपर्यंत इथपर्यंत एवढं ठीक आहे. ठीक आहे, थँक्यू.